आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी इलेक्ट्रिकल उपकरणं वापरतो, नाही का? मोटर, ट्रान्सफॉर्मर, केबल्स. पण कधी विचार केलाय की या सगळ्यामध्ये विजेचा प्रवाह सुरक्षितपणे कसा वाहतो? तर यामागे एक अदृश्य ढाल काम करत असते आणि तिलाच म्हणतात इन्सुलेशन. चला तर मग या अदृश्य ढालीमागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. इन्सुलेशन म्हणजे खरं तर फक्त एक वस्तू नाही, तर ती एक प्रकारे धोक्यापासून आपलं संरक्षण करणारी एक अदृश्य भिंत आहे. पण विचार करा, जर हीच भिंत कमकुवत झाली किंवा कोसळली तर काय होऊ शकतं? बघूया. तेव्हा प्रश्न हाच आहे की विजेच्या या धोक्यांपासून आपलं संरक्षण होतं तरी कसं? याचं उत्तर एका शब्दात आहे, इन्सुलेशन. पण जर हेच इन्सुलेशन फेल झालं, निकामी झालं, तर काय होईल? जर इन्सुलेशन निकामी झालं तर त्याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. वीज चुकीच्या मार्गाने वाहू लागते, म्हणजे लिकेज करंट वाढतो, ज्यामुळे शॉक बसण्याचा मोठा धोका निर्माण होतो. शॉर्ट सर्किट होऊन आपली महागडी उपकरणं जळू शकतात आणि सगळ्यात वाईट म्हणजे यातून आग सुद्धा लागू शकते. आता लक्षात येतंय का योग्य इन्सुलेशन किती महत्वाचं आहे? बरं, आपण समस्येबद्दल तर बोललो, आता उपायाबद्दल बोलूया. आणि हा उपाय आहे इन्सुलेटर्स. हे असे पदार्थ आहेत जे विजेच्या प्रवाहाच्या रस्त्यात एक मोठा अडथळा बनून उभे राहतात आणि आपल्याला पूर्णपणे सुरक्षित ठेवतात. विजेच्या बाबतीतनं पदार्थांचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे कंडक्टर्स, जसं की तांबं आणि ॲल्युमिनियम. हे विजेसाठी एकदम मोकळा रस्ता असतात, करंट आरामात वाहतो. आणि दुसरे याच्या अगदी विरुद्ध म्हणजे इन्सुलेटर्स. रबर, काच, बेकेलाइट सारखे पदार्थ विजेच्या प्रवाहाला अक्षरशः थांबवून टाकतात, त्याला पुढे जाऊच देत नाहीत. तर इन्सुलेटर हे कसं करतात? त्यांच्यामध्ये एक सुपर पॉवर असते, ज्याला म्हणतात हाय स्पेसिफिक रेझिस्टन्स. याचा अर्थ ते विजेच्या प्रवाहाला इतका प्रचंड विरोध करतात की करंट जवळपास 0 होऊन जातो. आणि हा रेझिस्टन्स मेगा ओहम्स प्रति सेंटीमीटर क्यूबमध्ये मोजतात. म्हणजे विचार करा किती मोठी संख्या असेल ही. इन्सुलेटरचा दुसरा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ किंवा सोप्या भाषेत ब्रेकडाऊन व्होल्टेज. याचा अर्थ काय? तर एखादं इन्सुलेटिंग मटेरियल तुटण्याआधी किंवा निकामी होण्याआधी किती जास्त व्होल्टेजचा दाब सहन करू शकतं, ती त्याची क्षमता. या मर्यादेपलीकडे व्होल्टेज गेलं की इन्सुलेटर पंक्चर होतं, म्हणजे ते निकामी होतं. चला, आता आपण इन्सुलेटर्सच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया. त्यांची विभागणी त्यांच्या भौतिक अवस्थेनुसार केली जाते. सोप्या शब्दात सांगायचं तर इन्सुलेटर्स 3 मुख्य स्वरूपात आढळतात. गॅशियस म्हणजे वायू, लिक्विड म्हणजे द्रव आणि सॉलिड म्हणजे घन. आता प्रत्येक प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. पहिला प्रकार आहे गॅसियस इन्सुलेटर्स. यामध्ये हवा, हायड्रोजन, नायट्रोजन यांसारख्या वायूंचा समावेश होतो. खरं तर आपल्या आजूबाजूला असलेली हवा हाच सगळ्यात सामान्य आणि नैसर्गिक इन्सुलेटर आहे. दुसरा प्रकार आहे लिक्विड इन्सुलेटर्स. यामध्ये मिनरल ऑइल, सिंथेटिक लिक्विड्स आणि वॉर्निश हे येतात. यातलं ट्रान्सफॉर्मर ऑइल हे एक खूप महत्त्वाचं उदाहरण आहे, ज्यावर आपण पुढे सविस्तर बोलणारच आहोत. आणि तिसरा, जो आपण सगळ्यात जास्त वापरतो, तो म्हणजे सॉलिड इन्सुलेटर्स. मायका, रबर, बेकेलाइट आणि पोर्सिलिन सारखे पदार्थ. हे आपल्याला रोजच्या वापरातील इलेक्ट्रिकल उपकरणांमध्ये अगदी सहज दिसतात. आता आपण एका खास लिक्विड इन्सुलेटरबद्दल बोलूया, ट्रान्सफॉर्मर ऑइल. याला विशेष केस का म्हणतात माहितीये? कारण हे फक्त इन्सुलेटर नाहीये, तर ते एकाच वेळी 2 महत्त्वाची कामं करतं. आणि इथेच आहे ट्रान्सफॉर्मर ऑइलची खरी कमाल. ते एकाच वेळी 2 अत्यंत महत्त्वाची कामं करतं. पहिलं, ते ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमध्ये इन्सुलेशन टिकून ठेवतं. आणि दुसरं, तितकंच महत्त्वाचं म्हणजे वाइंडिंगमध्ये निर्माण होणारी उष्णता शोषून घेऊन ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवतं. म्हणजे इन्सुलेशन आणि कूलिंग दोन्ही एकाच वेळी. पण या बिचाऱ्या तेलाचे काही मोठे शत्रू आहेत. पहिला आहे मॉइश्चर, म्हणजे ओलावा, जो तेलाची व्होल्टेज सहन करण्याची शक्ती कमी करतो. आणि दुसरा शत्रू आहे ऑक्सिडेशन, ज्यामुळे स्लज नावाचा एक चिकट गाळ तयार होतो. हा गाळ उष्णता वाहून नेणारे मार्ग बंद करतो आणि त्यामुळे ट्रान्सफॉर्मर गरजेपेक्षा जास्त गरम व्हायला लागतो. आणि म्हणूनच ट्रान्सफॉर्मर तेलाची क्वालिटी नियमितपणे तपासावी लागते. यासाठी ISI मानकांनुसार एक खास उपकरण वापरलं जातं. हे उपकरण त्या तेलाची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे व्होल्टेज सहन करण्याची क्षमता अगदी अचूकपणे मोजतं. आणि या चाचणीचा निकष काय आहे? तर ISI मानकानुसार चांगल्या क्वालिटीच्या ट्रान्सफॉर्मर तेलाने 4 मिलीमीटरच्या गॅपमध्ये कमीत कमी 1 मिनिटासाठी तब्बल 40 किलो व्होल्ट म्हणजे 40,000 व्होल्ट इतका प्रचंड व्होल्टेज सहन केला पाहिजे. ही संख्या त्या तेलाच्या गुणवत्तेचं आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. चला,
आता पुन्हा एकदा सॉलिड इन्सुलेटर्सकडे वळूया आणि त्यांची रोजच्या वापरातील काही उदाहरणं पाहूया. हे ते पदार्थ आहेत जे आपण दररोज पाहतो आणि हाताळतो. सगळ्यात आधी बेकेलाइट. हा एक खूप कॉमन इन्सुलेटर आहे. आपल्या घरातले स्विचेस, प्लग्स, होल्डर्स बघा, ते याच मटेरियलचे बनलेली असतात. का? कारण ते मजबूत आहे आणि उष्णतेने लवकर वितळत नाही, ज्यामुळे ते अशा उपकरणांसाठी एकदम सुरक्षित ठरतं. पुढे आहे रबर. याचा उपयोग लाइटिंग केबल्स आणि फ्लेक्सिबल केबल्सच्या बाहेरच्या आवरणासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. याचं कारण सोपं आहे, त्याची लवचिकता. यामुळे तारांना सहज वाकवता येतं आणि त्या तुटत नाहीत. आणि मग येतं पोर्सिलिन. हे त्याच्या उच्च डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथसाठी आणि मजबूतीसाठी ओळखलं जातं. म्हणूनच विजेच्या खांबांवर उघड्या तारांना आधार देण्यासाठी आणि हाय व्होल्टेज फ्यूज कॅरियर्समध्ये याचाच वापर होतो. हे हेवी ड्युटी काम करतं. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या पण कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. प्रत्येक इन्सुलेटरची उष्णता सहन करण्याची एक मर्यादा असते आणि ही मर्यादा समजून घेणं उपकरणांच्या आयुष्यासाठी आणि आपल्या सुरक्षिततेसाठी खूपच आवश्यक आहे. भारतीय मानकांनुसार इन्सुलेशनचे वेगवेगळे क्लास आणि त्यांची कमाल तापमान मर्यादा ठरवलेली आहे. इथे बघा, क्लास वाय फक्त 90 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकतो, तर क्लास सी 180 डिग्रीपेक्षा जास्त तापमान सहन करू शकतो. विचार करा, जर एखाद्या जास्त गरम होणाऱ्या मशीनमध्ये चुकीच्या क्लासचं इन्सुलेशन वापरलं तर काय होईल? ते जळून जाईल आणि उपकरण पूर्णपणे निकामी होईल. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. समजा एक मोटर आहे जी खूप गरम होते, तर तिच्यासाठी इन्सुलेशनची मेकॅनिकल स्ट्रेंथ जास्त महत्त्वाची असेल की त्याचा टेम्परेचर क्लास? खरं तर या प्रश्नाचं उत्तर आज आपण शिकलेल्या सगळ्या गोष्टींना एकत्र आणतं. कारण योग्य इन्सुलेटरची निवड ही नेहमीच परिस्थिती आणि गरज या दोघांचा विचार करूनच करावी लागते.